टणक्या. चला अजून एक पाक भरते. ओ माय गॉड बघा गाईस असत हे बघा गाईस बेडरूम. तर आज गुरुवार आणि आता थोडा भाला जायचा होता तर दादा बोलते आधी बेड्याची जाऊ देऊ. तर आज दादा त्याला पागणार आहे तर तो तुम्हाला दाखवतो. तर ठीक आहे चला दाखवतो. व्यक्तीशी भेट करून देतो तुम्हाला. तर चला. बरी आहेस नाही. जत्रा आहे हो. काय आमंत्रण नाही काय नाही जत्रेला. आता हा 11 तारखेला आमंत्रण नाही काय नाही. शिवते आता. काय आहे ब्लाऊज आहे साडी आहे काय काय आहे. साडीला फळ बी देऊन. तर गाईज आता दादा गाडीवरती घेऊन येते. गाईज तर आता दादा वरती घेऊन येणार आहे गाडी. तर बघू आता काय होते. अचानक प्लॅन ठरला पागाल जायचा. आधी प्लॅन होता भालला जायचा तर आता पागाल जाणार आहे. तर दाखवतो कसं होतं ते. आला दादा. चला चला गाईज बेडा एक्सप्रेस. इथून आता मी घेणार आहे गाडी. जुना घर दाखवतो मध्ये बघा काय बघा काय काय घर. जाम जुना गाव आहे हो. त्याचं नाव पण सांगतो नंतर थोड्या वेळाने. तर तुम्हाला इथं दाखवतो. मग कशी ज्या आईला तुम्हाला भेटवलं त्या आईचा रूम यो पहिले असायचा. हे बघा आता काय नाही उरलंय. तर या गावाचं नाव आहे बहिराम कोटक. तर वाशीच्या मधून एक रस्ता जातो आहे कच्चा रोड. तर तिथून तुम्ही जा. जत्रेला नक्की या. 13 तारखेला जत्रा आहे. आणि बोल काही जत्रेबद्दल. काय नाही बोलू शकत. 13 तारखेला तुम्ही बघू शकता कशी मजा आहे काय आहे. 100% दाखवणार गाईज ब्लॉगमध्ये. कारण समजेल तुम्हाला. ब्लॉग बघाल ना दुसऱ्या वर्षी 100% आले या यात्रेला. तर चला लास्टपर्यंत बघा. आता त्याला पाडणार आहेत. काहीतरी शोधतंय. गुपित चावी आहे बघा इथं लपवलेली. ती पण रुमालात लावून प्राचीन काळातील. आता प्राचीन काळात आतमधीतलं घर दाखवतो. लॉक बघा गाईज. चावी बघा गाईज. चावी एकदम अँटिक आहे. रूमला बघा गुंडाळून ठेवलेली त्याच्यात. चला घरात चला आता. बोलेल काय आज. हा चला गाईज आगमन. गाईज काय काय आहे बघा इकडं. जाम जुना घर आहे गाईज. हे बघा गाईज. गाईज काय झालंय बघा. आईचं किचन दाखवतं. ओ माय गॉड बघा गाईज असत. हे बघा गाईज बेडरूम. तिकडं काय काय असू शकते सांगू नाही शकत. दाखवून जाम काय असेल. तर चला आता पागल चाललं दादा दाखवतो कसा फक्त. चला. तर गाईज आता पेनवरनं पाग आणलाय तो दाखवतो. हा बघा डिक्कीत भरून पाग आणलेला. फाटलेला आहे. आपण पिशवी किती मोठी आणली ती पण तुम्ही बघू शकता. गाईज बघू शकता सगळं काय काय आहे याच्यात भरलेला. ही पिशवी मच्छी धाराला. बघू आता काय भेटते काय. तरी मारला आता डब चालले पागाला. बालदी बघा फुल गंजलेली आहे. ही पण जाम जुनी आहे गाईज.
पण गाईस टाकी बघू शकता. आम्ही लहान होतो तेव्हा याच्यामध्ये पळत होतो. लहानपणी ये बघा गाईस टाकी. नको मोबाईल पाराचा हे सगळं गाईस. हे बघा वाजत आलं त्यामुळे तोच तो 2020ला लॉकडाऊनमध्ये जो वादळ आलेला त्याच्यात सगळा गेलाय. पहिलेच्या काळात हा घर म्हणजे बंगला म्हणून. चला तर छान गाव आहे. जर याला रिकवर करू शकतात या गावाला, पण कोण लक्षच देत नाही. ताला काय भेटेल काय माहिती नाही. त्याला आहे सोरवलेली काय 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 नाही सुरू. मग काय बघा काय हाल चालू आहे. दमलाय दमलाय. मच्छी आहे. अंदाज हवामान खात्याचा अंदाज आहे. अंदाज हवामानचा आहे. हवामान खात्याचा अंदाज आहे. या कोपऱ्यातच मच्छी आहे. बघायची टेक्निक. चला गाईज. गाईज दादा रेडी झालाय. चला पहिला भाग. गाईज क्लॅरिटीमध्ये थोडा आता प्रॉब्लेम येईल कारण नॉर्मल मोडमध्ये घेतली. फोन जाम हीट झालेला आहे. आणि इथं आता मोठे मोठे 2 आलेत. तुम्हाला नंतर दाखवतो. वेळेवरच कसं होते काय काय माहीत. चला बघू आता काय होते. आला मोठा झालाय. गाईस याला बोलता ना भाई. आता बघू काय भेटतंय. आला अनुभव बोलते. काहीतरी आलाय. होतंय. इकडे दाखव. रेकॉर्डिंग लॅग होतंय. काय वाटतंय. आलाय बोललाय म्हणजे आलाय. अनुभव आहे भाई. एवढ्या वर्ष गावात राहिलेला आहे दादा.
गाईज ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.